शहर झपाट्याने वाढत आहे आणि विकासाचा काही ठिकाणी अनुशेष आहे. तर तुमचा पुढील 5 वर्षाचा असं नेमकं ब्लू प्रिंट काय की जो तुम्हाला इतर लोकांपेक्षा वेगळा करू शकतो? अगदी बरोबर आहे. विकासाचा अनुशय थोडा नाही फार मोठा आहे. त्याला कारण भारतीय जनता पार्टी हा पक्ष या देशातला प्रमुख पक्ष आहे. या पक्षाकडे सर्व सत्ता या पक्षाकडे आहे आणि त्याच आपण उलट पक्षी जर बघितलं तर मालेगावमध्ये असं कुठलंही सत्तास्थान भारतीय जनता पार्टीकडे नाही. तर त्यावेळेस पक्षही विचार करतो की जिथं काही मिळत नाही तिथं द्यायचं काय. आणि त्यामुळेच आम्ही नागरिकांना हेच आवाहन केलं की आज भारतीय जनता पार्टीचा मुख्यमंत्री महाराष्ट्रात आहे. देशात पंतप्रधान भारतीय जनता पार्टी. अनेक योजना आहेत. हजारो कोटी रुपये फंड्स या ठिकाणी येऊ शकतात. तर भारतीय जनता पार्टी या ठिकाणी सत्तेत सहभागी झाली. आणि असं जर झालं तर तुम्ही जो अनुशेष म्हणतायत, मला नाही वाटत की काही 2 वर्षामध्ये काही शिल्लक राहील असं. आम्हाला या सगळ्या गोष्टींची कल्पना आहे. आता आपण बघितलं की मालेगाव शहर हे महाराष्ट्रातली सगळ्यात प्रदूषित शहर म्हणून त्याची संभावना झाली. ही आपल्यासाठी लाजिरवाणी गोष्ट आहे. आज काही लोक म्हणतात की आम्ही विकास केला, तर विकास झाला असता तर मी अशी संभावना आपली झाली नसती. हे काही माझं वैयक्तिक मत नाही किंवा मी काढलेला निष्कर्ष नाही. तर ह्या ज्या आपल्या शासनाच्या ज्या काही संस्था आहेत त्यांचा हा निष्कर्ष आहे. आता नागरिकांनी या गोष्टीला थोडंसं ज्याला म्हणतो की डोळसपणे या सगळ्या गोष्टींकडे बघावं आणि मग मतदानाला जावं. तुम्ही एकटे असताना 9 नगरसेवक निवडून आणले होते. आता तुमची शक्ती वाढली. अद्वैयाव आले, बंडू काका आले, मदन बापूंची शक्ती खूप प्रचंड वाढली. आता तुम्ही नवीन जे काही करणार आहे तर तुम्हाला किती जागा मिळतील असा विश्वास होता? बघा, अतिशयोक्ती तर अजिबात नाही. आणि आपण सगळे मला चांगल्या पद्धतीने ओळखतात. मी जे असेल ते बोलणारा, रोखठोक बोलणारा, खरं बोलणारा असं माझ्या बाबतीत बोललं जातं. मला कुठलंही असं म्हणजे आता काल परवाचाच एक रिपोर्ट आहे, एका एजन्सीचा रिपोर्ट आहे. तो जवळपास परवाच्या दिवशी 14 जागा या भारतीय जनता पार्टीला मिळतील असं सांगितलं गेलं. पण मला विश्वास आहे की आम्ही 17 जागा, जवळपास आम्ही 16 ते 17 जागा अगदी आरामात जिंकतोय. अगदी आरामात. कारण हा विषय भारतीय जनता पार्टी, मोदीजींचं नेतृत्व, देवेंद्र फडणवीसांचं नेतृत्व आणि त्याचबरोबर जे व्हिजन आम्ही दाखवतोय, जे आम्ही आधी करून दाखवलेलं आहे, या याच्यातून नागरिकांनी असे ठरवलं की सत्ता पक्षाबरोबर राहिलं पाहिजे. बाकी इतर भावनिक विषय सोडून निवडणूक आली म्हणजे उमेदवार, नातं गोतं येते असं मी बघतोय. अनेक ठिकाणी बोलला की नाही, तुम्ही नातेवाईक असाल तर आपण तुम्ही 15-16 तारखेला आपण परत तसं राहू. मात्र या निवडणुकीत आता माता भगिनींनी ठरवलं की भारतीय जनता पार्टी, कारण भारतीय जनता पार्टीचं जे कार्य आहे अगदी तळागाळातल्या पासून उद्योग व्यावसायिकांपर्यंत कार्य आहे. जे काही योजना आता मोदींपासून देवेंद्र फडणवीस साहेबांच्या ज्या योजना आहेत, आता आपण बघितलं की लाडक्या बहिणींना आज जी लाडकी बहीण आपली अगदी कुठं जायचं जरी असेल, एखाद्या मोतीला जायचंय किंवा माहेरी जायचंय, काहीतरी एखाद्या लग्नाला जायचं असेल तर तिला नवऱ्याकडे पैसे मागावे लागत होते. आज ती परिस्थिती नाही. माझ्या गोरगरीब भगिनींचं मी बोलतोय. आज तिच्याकडे हक्काचे 1500 रुपये महिन्याला येतात. त्यात ती तिचे स्वतःचं जे काय असेल आडी अडचणी, आणि परत माझ्या माता भगिनींसाठी देवेंद्रच्या सरकारने एस.टी. महामंडळाला हाफ तिकीटची जी योजना केलेली आहे त्याच्यात आपण जर चित्र बघितलं की आज बस जर बघितली की आज महिला त्या बसमध्ये जास्त दिसतात. याला कारण, आणि पुरुषही एखादं काही कार्य असेल तर आज ते म्हणतात, पहिले जे पुरुष म्हणायचे की चला तू घरी थांब मी चाललो, आता ते म्हणतात की हाफ तिकीट आहे, तूच जा पुढे, मी थांबतो घरी. तर हे देवेंद्रजींचं काम आहे, हे मोदीजींचं काम आहे. आता पुढच्या 5 वर्षासाठी तुमचं विजन काय आहे तुमच्या वार्डासाठी? बघा, आता आपण निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यामध्ये आता आलेलो आहोत. आता मतदान प्रक्रिया, वोटर स्लिप वाटणं वगैरे ही कामं फक्त बाकी राहिलेली आहे. आणि जवळपास या मालेगाव शहरातील पूर्व भागातील सर्व, पश्चिम भागातील सर्व नागरिकांनी असं ठरवून घेतलं की यावेळी भारतीय जनता पार्टीचे उमेदवार जास्तीत जास्त निवडून द्यायचे. आणि त्याचबरोबर आम्ही आता लगेच पुढच्या कामाला आम्ही लागलेलो. पुढचं काम म्हणजे या मालेगाव शहरासाठी माझं वैयक्तिक विजन तर आहेच,
सत्तेत आल्यानंतर मी काय करू शकतो मालेगाव शहराला 1-2 वर्षातच या ठिकाणी आपल्याला दिसून येईल. पण त्याचबरोबर अशी खूप मंडळी आहेत मालेगावात जे कायम आपलं दुःख व्यक्त करतात की यार एवढे फंड्स येतात, वाया जातात, कामं करतात, त्यांचा दर्जा राहत नाही. तर मी असं ठरवलेलं आहे की प्रत्येक प्रभागातून 5-5 लोक ज्यांच्याकडे चांगलं व्हिजन आहे या मालेगाव शहरात, ते त्यांना आपलं मालेगाव सुंदर करायचं आहे आणि चांगल्या प्रत्येक याच्यामध्ये म्हणजे अगदी आता आपण जर बघितलं तर आपल्या म्युन्सिपल कॉर्पोरेशन जेवढ्याही शाळा आहेत त्यांच्यामध्ये आम्ही शिकलो या सगळ्या बंद पडलेल्या आहेत. या कुठल्या तरी संस्थांना दिल्या जातात, हे जातात. पण याचा उपयोग आपण ठीक आहे मराठीकडे जर आज लोकांचा कल इंग्रजी माध्यमाकडे जर असेल तर आपण ह्या मराठी शाळा डिजिटल करून त्यांना आपण चांगल्या घरच्या पोरांना सुद्धा आपण त्या ठिकाणी त्यांना हे त्यांचं म्हणजे त्यांना आपण वळवू शकतो. आज इंग्लिश मिडियममध्ये जर जायचं ठरवलं तर प्रचंड फी आपल्याला त्या ठिकाणी द्यावी लागते. ही सर्वसामान्य माणूस हे सगळं करू शकत नाही मोलमजुरी करणं म्हणून. तर मराठी शाळेमध्ये शिकणारा जो वर्ग होता तो आज तिथून जो दूर गेलेला आहे त्याला पण इंग्रजीत शिक्षण घ्यायचं. तर मग त्या सुविधा या ठिकाणी पुरवल्या जातील. अशा पद्धती एक सगळ्यात महत्वाचं हे महिलांसाठी असेल. या ठिकाणी गार्डन जशी पाहिजे तशी झालेली नाही. मुळात आपण हा जो जॉगिंग ट्रॅक कॉलेज रोडला झालेला आहे तिथं म्हणजे प्रदूषण खूप असतं, हा एक विषय आहे. त्याच्यानंतर आता आपण जे रामलीला मैदान आहे जुना नदी किनारी त्या ठिकाणी माझं एक काम अगदी प्रगती पथावर येणाऱ्या काळामध्ये त्याचं लोकार्पण होईल. त्या ठिकाणी जो जॉगिंग ट्रॅक मी करतोय अत्यंत सुंदर आणि शांत आणि त्याचबरोबर शुद्ध वातावरणामध्ये असे एक करून चालणार नाही या मालेगाव शहरात. अनेक गार्डन्स अशा पद्धतीची या ठिकाणी उभारावी लागणार आहे. एक गार्डन मी फक्त महिलांसाठी करतोय सप्तशृंगी कॉलनीमध्ये. ते तर मी मुंबईच्या एका झू मधील एका गार्डनची ती कॉपी करतोय आणि ते फक्त महिलांसाठी असेल. तर संकल्पना भरपूर आहे, त्यासाठी निधीची आवश्यकता असते आणि नगरसेवक निधीतून हे सगळं होऊ शकत नाही. याच्यासाठी सत्ता हवी असते आणि नागरिक यावेळेस असं ठरवले की एकदा या भाऊलाही तपासून पाहावं. कायम बोलतो केलं तर आहेच की आणखी काय करू शकतो. तर हा एक दृष्टिकोन सुद्धा आज सुज्ञ नागरिकांमध्ये आहे की सध्या भारतीय जनता पार्टीकडे यावेळेस महानगरपालिकेची द्यावी आणि त्या दृष्टीने आम्हाला जे दिसतंय ते बोलतं.